कविता सादर करणार आहे आणि माझी कविता स्वरचित नाही सर, ती डॉक्टर वैभवी पाटील यांची आहे आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे साऊ माझं अस्तित्व या जगात नव्हतं. माझं अस्तित्व या जगात नव्हतं तेव्हा तू या जगाला माझी ओळख करून दिलीस. साऊ माझं अस्तित्व या जगात नव्हतं तेव्हा तू या जगाला माझी ओळख करून दिलीस. आईच्या गर्भातून येतानाच मला तुझ्याकडून साक्षरतेची शाळा मिळालीस. माझं अस्तित्व या जगात नव्हतं तेव्हा तू या जगाला माझी ओळख करून दिलीस. मी ऐकलं होतं वाचलं होतं की इथल्या जातीवाद्यांनी तुझ्या अंगावर शेण माती धूळ कचरा टाकला तरी मग तू डगमगली नाही. मग मी असं विधान मांडलं की तूच या मातीतून माझ्यासाठी विद्येची आराध्य दैवत ठरलीस. माझं अस्तित्व या जगात नव्हतं तेव्हा तू या जगाला माझी ओळख करून दिलीस. सावित्रीमाई तू एकटी नव्हतीस, तुझ्या सोबत या रणांगणात ज्योतिबा फुले सोबत होते. तुम्ही केलेले कष्टांचे आम्ही नेहमीच कृतज्ञ राहू. साऊ माझं अस्तित्व या जगात नव्हतं तेव्हा तू या जगाला माझी ओळख करून दिलीस. सावित्रीमाई तू काढलेली 1848 सालाची भिडेवाडीतली पहिली शाळा आजही तुझ्या अस्तित्वाची चाहूल देत आहे. तू घेतलेला दत्तक पुत्र आजही या भारतभूमीवर यशवंत ठरलाय. माझं अस्तित्व या जगात नव्हतं तेव्हा तू या जगाला माझी ओळख करून दिलीस. सावित्रीमाई मी बघते तुझ्या सोजवळ प्रतिमेकडे आणि निहाळते मला स्वतःलाच. मग पण मी कुठंच दिसत नाही, मग मी दिसते तुझ्यातल्या आत्मविश्वासात. सावित्रीमाई मलाही तुझ्यासारखं दुसऱ्यांना वाचवता मरायचंय म्हणून आजही तूच या भारताची थोरली कन्या ठरलीस. आणि हो माझ्यासाठी तर तूच माझी आशा ठरलीस, तूच माझी दिशा ठरलीस. आणि अगदी छाती ठोकपणे सांगते बोलते म्हणते की तूच या समस्त विश्वाची माय ठरलीस, तूच या समस्त विश्वाची माय ठरलीस. मनपूर्वक धन्यवाद.